नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व व्ह्यूवर्सचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे शासनाच्या निघालेल्या नवीन GRनुसार आता शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करू शकत नाही, नाही शारीरिक, नाही मानसिक. याबद्दल आपल्या सर्व जनमत हे काय आहे हे जाणून घेण्याचा आपण आज या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, शासनाने GR काढला की विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देऊ नये. या वाक्याशी, या GRशी मी सहमत आहे. कारण शिक्षा ही अत्युच्च पातळीवर नसावी. त्या शिक्षेला कुठेतरी सौम्यपणा असावा, शिक्षकांचा धाक असावा. कारण जर धाक नसेल तर विद्यार्थी घडणार नाहीत. विद्यार्थ्यांमधली आदरयुक्त भीती जी आहे, ती आदरयुक्त भीती ही कायमची नष्ट होईल. विद्यार्थ्यांना आपण शारीरिक त्रास देऊ नये हे मान्य आहे, मानसिक त्रास देऊ नये हे सुद्धा मान्य आहे. मग विद्यार्थी घडवायचे कसे? 20, 30, 40 विद्यार्थ्यांचा क्लास असतो. क्लासमध्ये 4-5 मुलं अशी असतात की जे नेहमी उनाडक्या करतात, खोडकरपणा करतात, बाकी विद्यार्थ्यांना च्या अध्ययनात प्रत्यय घडवून आणतात. मग अशा वेळेस शिक्षकांना काही विद्यार्थ्यांना शिक्षा करावी लागते. कारण त्यांना शिक्षा केली नाही तर बाकीचे मुलं जे आहेत ते सुद्धा त्याच मार्गावर चालतील. त्यामुळे जर समजा विद्यार्थी घडवायचा आहे तर विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना सौम्य शिक्षा करणे विद्यार्थ्यांना हे आवश्यक आहे. कारण जर समजा शिक्षेचा अंतर्भाव नसेल तर विद्यार्थी हा कधीच शिक्षकांना आदर देणार नाही, सन्मान देणार नाही. कारण त्याला माहीत होऊन जाते की हा समोरचा शिक्षक माझं काहीच वाकळं करू शकत नाही. बरं, मला एक सांगा, ह्या सर्व ज्या अटी आहेत ह्या फक्त शिक्षकावरच का? TETची सक्ती, शिक्षण सेवकांना अपुरं मानधन, शिक्षकेतर म्हणजे अध्यापनाव्यतिरिक्त वेगवेगळी शासकीय कामे, त्यातल्या त्यात आता डाएटचा सुद्धा काही उपक्रम जे आहेत ते सुद्धा शिक्षकांनाच राबवावे लागतात. म्हणजे कुठल्याही याच्यातून बघितलं तर शासनाला फक्त दिसतो तो म्हणजे शिक्षक. कारण शिक्षकांना पगार खूप मिळतो अशी सर्वसामान्याची धारणा आहे. पण मग तेच आपण इतर प्रोफेशनचं जर बघितलं, जसं जज आहे, कलेक्टर आहे, SP आहे, इन्स्पेक्टर आहे, तहसीलदार आहे, किंवा इतर कोणतेही क्लास 1, क्लास 2 दर्जाचे जे अधिकारी आहेत, यांचा जर समजा आपण विचार केला तर ज्याप्रमाणे शिक्षकांना TET सक्तीची आहे त्याचप्रमाणे जजला सुद्धा दरवर्षी JMFC देणे आवश्यक आहे. कलेक्टर SPंना सुद्धा UPSC देणे आवश्यक आहे. क्लास 2 दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा MPSC देणे आवश्यक आहे. असा प्रत्येकांना एक आवश्यक घटक जो आहे तो सर्वांना समान याच्यात वितरित करण्यात यावा. पण शासनाच्या जिव्हारी लागलेला एकमेव विषय आणि तो म्हणजे शिक्षक. याचं एकमेव कारण असं आहे की शिक्षकांची संघटना फार मोठी आहे. शिक्षकाच्या संघटनेनं जर समजा एखादं आंदोलन केलं तर त्याच्यासमोर शासनाला झुकावंच लागते. त्यामुळे हे संघटन कुठेतरी कमजोर करावे असा शासनाचा मानस जो आहे हा मानस दिसत आहे. अनेक ठिकाणी शासन उत्तम काम करत आहे, त्याबद्दल काही वाद नाही. खूप चांगल्या शेतकऱ्यांसाठी योजना, लाडकी बहीण योजना, काही ठिकाणी कर्जमाफी, या सर्व गोष्टींसाठी आम्हाला शासनाचा आदर आहे. पण उठसूट नुसती शिक्षकांवर टीका आणि उठसूट नुसता शिक्षकांवर दबाव हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मी मान्य करतो की शिक्षा अत्युच्च नको, पण काही प्रमाणात शिक्षा ही विद्यार्थ्यांना असायलाच पाहिजे. त्याशिवाय त्यांच्यामध्ये शिस्त घडणार नाही आणि विद्यार्थी समोर जाऊन घडणार नाही. आज जे आपण चित्र पाहतो, समाज जो काही उभा आहे तो फक्त आणि फक्त शिक्षकांच्याच भरोश्यावर उभा आहे.
कोणी जज बनला असेल, कोणी कलेक्टर बनला असेल, कोणी SP बनला असेल, कोणी तहसीलदार बनला असेल, कोणी नायब तहसीलदार बनला असेल, कोणी वनरक्षक बनला असेल, पण तोही कुठल्या ना कुठल्या शाळेतून कुठल्या ना कुठल्या शिक्षकांच्या हातूनच शिकून गेलेला असतो. याचे एकमेव कारण असे की शिक्षक हा एकमेव असा घडा आहे जो समाजाच्या हिताची प्रार्थना रोज सकाळी देवाला करतो. डॉक्टर जेव्हा आपलं क्लिनिक टाकतो तेव्हा तो म्हणतो की नाही, माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट येऊ दे. इंजिनियर म्हणतो की मला पुलाचे कामं मिळू दे. इन्स्पेक्टर म्हणतो की गुन्हे घडू दे. जज म्हणतो की माझ्या न्यायालयात खटले आले पाहिजे. पण एकमेव शिक्षकच असा आहे की जो म्हणतो की नाही, माझा विद्यार्थी चांगला घडू दे. कारण त्याला माहीत आहे की विद्यार्थी चांगला घडला तर समोरचा येणारी पिढी चांगली घडेल, आणि पिढी चांगली घडली तर समाज चांगला घडेल. म्हणून माझी शासनांना या 10 बोटाची नम्र विनंती आहे की शिक्षकांवर बोजा देणे कमी करा. नियम सर्वांवर बंधनकारक आहेत, मान्य आहे, पण सर्वच नियम फक्त शिक्षकांवर लादणे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे मायबाप सरकार यावर थोडासा विचार करावा आणि आपल्या GRमध्ये थोडीशी सुधारणा करावी, एवढीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करत आहे. धन्यवाद.